विट्यात मिळणारा 10 रुपयाचा बर्फाचा गोळा हरणे बीचवर 30 रुपयाला खाल्ल्यावर कोकणात ट्रिपला आल्यासारखं वाटायला लागलं. मागच्या ब्लॉग मध्ये चुकामुक झालेली आमची सगळी फॅमिली हरणे बीचवर एकत्र आली. त्यामुळे बिंदास होऊन मी वहिनीला कॅमेरामॅन बनवून मार्केटमधनं बोंबल फकिरा करायला चालू केलं. मग लागलो की इकडे तिकडे सगळ्याला डिवचायला. त्याच डिवचण्याच्या नादात मला कोळंबीच्या खुताच्या प्लेट मध्ये एक बारका चिंगळा खेकडा गावला. पण त्याला उचलून कॅमेरा पुढे आणल्यामुळे त्यानं कोकणी भाषेत मला 1.5 शिव्या द्यायला चालू केल्या. कारण तो खेकडा त्याच्या बायकोला घेऊन कोळंबीच्या प्लेट मध्ये जाऊन लपून बसलेला. विषयाची गंभीरता लक्षात घेता वातावरण लय तापलेलं होतं. त्यामुळे वातावरणाचं संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी मी बर्फाचा गोळा खायचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला सपोर्ट करायसाठी गोळावाल्यानं खचाखच ग्लास मध्ये बर्फ भरायला चालू केलं. परिस्थिती गार करायच्या नादात गोळा किती रुपयाला हीच विचारायचं राहून गेलं. आणि नुसता गोळा कसा रंगीबिरंगी कलरनं रंगतोय तीच बघत बसलेलो. कारण असलं बघायचं आपल्याला लय बेकार नाद असतो. त्यामुळे लहानपणी शाळा सुटली असलं तासभर गाड्या बघत बसायचो. आणि घरी गेल्या उशीर का झाला म्हणून 1 तास 10 मिनिटं आई बापाचा मार खायचो. बरं जाऊ दे, ही सगळं पारायण सांगूच तर आपला हरणे बीचवरचा गोळा खायला तयार झाला. पण गोळ्याची 30 रुपये किंमत ऐकून पिचकून गाड्याच्या सावलीत आडोशाला बसलो. आणि हातात लय काहीतरी महाग ऐवज असल्यागत गोळा खायला चालू केलं. तेव्हा सगळा मॅटर बघत बघत गोळा हसत हसत माझ्या अंगावर पडत होता. पण कोकणातला 30 रुपयाचा गोळा लय भारी लागत होता. शेवटी बीचचं वातावरण गार करून मी परत एकदा शेवटचं मार्केटवर नजर टाकली. आणि इकडे आहे ना तर 800 रुपयाचं सोडा 200 रुपयाला घ्यायला यश प्राप्त केलं. त्यामुळे चौथ्या फॅमिलीच्या अंगात आनंदाचा संचार झाला होता. पण 800 सोडा आहे ना 200 ला घेतलेला अनुश्रीला काय पटलं नव्हतं. कारण तिनं कुठल्या तर बाईला मार्केटमध्ये 150 रुपयाला सोडा घेताना बघितलेलं. तर अशा पद्धतीने आपलं कोकणचं सगळं ब्लॉग इथं संपलेलं आहे. आणि तुम्हाला हे कोकणातलं ब्लॉग कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा.